पाहता पोहोचले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जमीन अधिग्रहण कायद्यातील प्रस्तावित बदलाविरोधात पुकारलेल्या जन्मंतर आंदोलनाला आम आदमी पार्टीने पाठिंबा दर्शविला आहे। सुधारित भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनात आम आदमी पार्टीनेही पाठिंबा दर्शविला, तर नाशिक रोड येथे देखील आम आदमी पार्टीच्या वतीनं शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी देण्यात आली। जिंदाबाद आम आदमी जिंदाबाद 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 जिंदाबाद। भूमी अधिग्रहण कायदा आणून पाडलाच पाहिजे पाडलाच पाहिजे पाडलाच पाहिजे। भूमी अधिग्रहण अध्यादेश आणून पाडलाच पाहिजे पाडलाच पाहिजे पाडलाच पाहिजे। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नरेंद्र तेरा नहीं चलेगा, देवेंद्र तेरा काला चांस नहीं चलेगा नहीं चलेगा। जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्ते की मौत मरेगा, जो हिटलर की चाल चलेगा वो कुत्ते की मौत मरेगा। नरेंद्र तेरा काला चांस नहीं चलेगा नहीं चलेगा। अरे केंद्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ। अरे केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नरेंद्र मोदी चले जाओ चले जाओ चले जाओ। नरेंद्र मोदी चले जाओ चले जाओ चले जाओ। दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी। अरे हुकुमशाही नहीं चलेगी नहीं चलेगी। तर हा कायदा शेतकऱ्यांसाठी कसा अन्यायकारक आहे याचा खुलासा नाशिक रोड येथील आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे यांनी पटवून दिले। भूमी अधिग्रहण कायदा जो आहे, जो नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये ऑर्डिनन्सद्वारे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं लोकसभेला बायपास करून अशा पद्धतीनं ज्यावेळेला अध्यादेश जारी केले जातात तर त्याच वेळेला सामान्यांच्या लक्षात येते ह्याच्यात काहीतरी काळबेरा आहे। आता भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचं काय मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे हे हळूहळू जनतेसमोर येत आहे आणि म्हणूनच अण्णांनी आता दिल्लीमध्ये आंदोलन चालू केलेले आहे। दिल्लीतल्या अण्णांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टी भारतभर पाठिंबा देत आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे की भूमी अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना विचारण्याची गरज उरलेली नाही। ज्या शेतकऱ्याचा अधिग्रहित जमिनीसाठी विरोध आहे त्याला कोर्टात जाता येणार नाहीये। नंतर 5-1 वर्षानंतर पूर्वीच्या कायद्यामध्ये जर जमीन घेतली आणि 5 वर्ष जर त्या जमिनीवर कुठलं प्रोजेक्ट सुरू झालं नाही तर शेतकऱ्याला ती जमीन परत मिळत होती। आज तशी सुद्धा परिस्थिती राहिलेली नाहीये। या आणि अशा इतर अनेक बाबी आहेत ज्याच्यामध्ये या भूमी अधिग्रहण कायद्याच्या अध्यादेशामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण नुकसान होत आहे आणि जर याच पद्धतीनं जर सगळ्या भूमी जर अधिग्रहित केल्या गेल्या तर याच्यामध्ये या अधिग्रहित झालेल्या जमिनी सरकारच्या नोंदण्याची साटलोटं करून वेगवेगळ्या उद्योगपतींच्या खाजगी नावानं त्या जमिनी होण्याची शक्यता आहे, जे इथून अगोदर बऱ्याचदा झालेलं आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल। जेव्हा शेतकऱ्याचा आवाजच कोर्टात जाणार नाही म्हटल्यावर या सगळ्या जमिनी दडपशाहीनी दंडेलीनं आणि मेजॉरिटीच्या जीवावर हे सरकार लाटणार आहे असा आमचा आरोप आहे। म्हणून आमचा या भूमी अधिग्रहण कायद्याला स्पष्टपणानं भारतभर विरोध आहे। दरम्यान शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून अण्णा हजारे यांनी उभारलेल्या या जन आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील तमाम शेतकरी अण्णांच्या पाठीशी असल्याचे शिवाजी भोर यांनी सांगितले। मुळात हा जो कायदा आलेला आहे भूमी अधिग्रहण कायदा आहे त्याच्यामध्ये जी दुरुस्ती सुचवण्यात आलेली आहे तीच मुळात घटनाबाह्य आहे। कारण काँग्रेस सरकारने जो काही कायदा केला त्याच्यावर 2 वर्ष मंथन झालं आणि त्याच्यानंतर जो कायदा केला त्या कायद्यानुसार सुषमा स्वराज त्या काळच्या विरोधी पक्षनेत्या यांनी असं सांगितलं की अतिशय सर्वोत्तम कायदा आहे। तेव्हा बीजेपीला काही दुरुस्ती करावीशी वाटली नाही आणि आत्ताच करावीशी वाटली। याचं कारण असं आहे की श्रीयुत मुकेश अंबानी आणि अडाणी यांनी जे काही कर्ज दिलं मोदींना इलेक्शनमध्ये फंडिंग करण्यासाठी त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना जो काही भारत देश लुटायचा आहे तो भारत देश लुटण्याकरता मोदींना सगळी जमीन त्यांना द्यायची आहे आणि त्या अंतर्गत हे मोठे मोठे राक्षसी प्रोजेक्ट तिथे येणार आहेत। मला सांगा, फूड, हॉस्पिटल, हेल्थ आणि स्कूल या ज्या काही बेसिक नीड्स या सरकारची जबाबदारी असताना तुम्ही जर त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणणार असाल आणि हॉस्पिटलमध्ये, आरोग्य सेवेमध्ये, शाळेमध्ये तुम्हाला जर सगळ्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनच आणायचं तर सरकारची गरज काय आहे हा आमचा प्रश्न आहे। आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये विस्थापन क्लिअर झालेलं नसताना नवीन पद्धतीने विस्थापित जमीन करण्याची गरज काय आहे
ज्या ठिकाणी ओसाड जमिनी आहेत, MIDC ओस पडले आहेत, अशा जमिनी यांच्या प्रगतीसाठी का देण्यात येत नाहीये, सुपीक जमिनीत का देण्यात येत आहे, याच्या मागे खूप मोठा षडयंत्र आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा भाग आहे आणि सगळे जगातले भांडवलदार मिळून सगळ्या देशांना लुटण्याचा हा जो काही प्रकार करत आहे त्याला आपले पंतप्रधान सामील आहेत, याची आम्हाला शरम वाटते. आणि म्हणून आम्ही आम आदमी पक्षातर्फे या जमीन अधिग्रहण कायद्याची जी काही दुरुस्ती झाली त्याला दुरुस्त करतो. यावेळी प्रियदर्शन भारतीय, तेजस सोनार, अभय अग्रवाल, अक्षय अहिरे, ज्ञानेश्वरी मंजित आदींसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.